शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी उद्या बच्चू कडू नागपुरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत। आज अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा इथल्या निवासस्थानावरून शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारोंच्या संख्येनं नागपूरकडे कूच करण्यात येणार आहे। उद्या मोर्चात महादेव जानकर, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि अजित नवले हे देखील सहभागी होतील। मात्र या मोर्चापूर्वी बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीसाठी बोलावण्यात आलं। मात्र या बैठकीसाठी जायचं की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडूंनी घेतली। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे। विविध भागातून हजारो ट्रॅक्टर तरी अमरावती जिल्ह्यातून येईल आणि गेल्या 5-7 महिन्यापासून सातत्याने 1 ते 150 सभा आपण घेतलेल्या आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। मला वाटतं लाखो शेतकरी उद्या नागपूरला येणार। दिव्यांग असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार आणि शेतकरी शेतमजूर एकंदरीत आज आम्ही इथून सुरुवात करू आणि वर्धेला मुक्काम करू आणि वर्धेतून उद्या सकाळी नागपूरकडे जाणार। खरं तर या अगोदर सुद्धा एक बैठक आमची मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती जेव्हा आम्ही रायगडला उपोषणाला बसलो होतो। त्यामध्ये बैठक झाली, 8 दिवसात निर्णय घेऊ अशा प्रकारचं इत्युत्तर लिहिलं गेलं, परंतु 8 दिवस काय 3-4 महिने झाले, साधा निर्णय पण त्याच्यावर झाला नाही। त्याच्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांचा विश्वास बैठकीवर नसल्यामुळं आता त्या सगळ्या संदर्भात आम्ही आज संध्याकाळी 8-9 वाजता कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊ आणि मग कशा पद्धतीनं समोरचं आंदोलन करायचं, बैठकीचं काय करायचं किंवा काय जे होणार, जो निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांच्या सामेत होईल। आणि आता लेखी घेतल्याशिवाय, सगळ्यात महत्त्वाचं का लेखी आश्वासन असल्याशिवाय आणि ती ऑन द स्पॉट असल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। आंदोलन मजबूतीनं समोर जाईल, अतिशय ताकदीनं आम्ही आंदोलन करू। सरकारनं कुठल्याही पद्धतीनं फसवू नये आणि अशा प्रकारची दिशाभूल करू नये एवढी विनंती आहे। एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय वाईट आहे। रोज 10 ते 15 आत्महत्या होत असताना त्याचा खेळखंडोबा होऊ नये याची काळजी आम्ही नक्की घेऊ, सरकारनं ते घेतली पाहिजे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, कुरळपूर्णा, अमरावती। बच्चू कडूंच्या मागण्या रास्त असल्यानं त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं। त्यानंतर बच्चू कडूंनी फोनवरून संवाद साधत हर्षवर्धन सकपाळ यांचे आभार मानले। आपण दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला, आता काँग्रेसनंही मोर्चात थेट सहभागी व्हायला पाहिजे असं आवाहन बच्चू कडूंनी केलं। बच्चू कडू जी यापूर्वी देखील उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं, त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती। यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे। त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत। या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत। बच्चू कडू बोलतो। बच्चू, नमस्कार। नमस्कार नमस्कार, तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद। पाठिंबा आहे तुम्हाला, आभारी आहोत। या तुम्ही उद्या बरोबर येता। मी बोलतो बच्चू, हे देगलूरला, नांदेडला पाकिस्तानी लागलेलं आहे। ठीक आहे, काढून देतो। दरम्यान यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे आमदार परिणय फुके काय म्हणतात तेही पाहूया। मला वाटतं की उद्या 10:30 वाजता जी बैठक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे, ती बैठक मला वाटतं फ्रुटफुल होईल आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार नाही। बच्चू भाऊ सुद्धा मंत्री राहिलेला आहे, सरकारमध्ये त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यानंतरही त्याच्या आधीही त्यांनी विधिमंडळात आणि बाकी सगळ्याच्यात विधानसभा सदस्य म्हणून काम केलेलं आहे। मला असं वाटतं या प्रकारे बच्चू भाऊ ज्या प्रकारे वागतात ते चुकीचं आहे आणि नेहमी काहीतरी अशी स्टंटबाजी करणं आणि लोकांना वेठीस धरणं, शहरातील लोकांना वेठीस धरणं हे चुकीचं पद्धत आहे।